नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. नेटसेट ऍस्पिरंट्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सहाय्यक प्राध्यापक अर्थातच सेट परीक्षा, तर त्या सेट परीक्षेच्या पात्रता नेमक्या काय आहेत 2021च्या सेट एक्झामच्या, इलिजिबिलिटी कंडिशन नेमकी काय आहे त्याच्यासाठी, तर याच्यावरती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा जी आहे तर ती करणार आहोत. एमएच सेट 2021 परीक्षेच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर सेट परीक्षा ही ज्या ज्या विषयांमध्ये कंडक्ट केली जाते तर त्या विषयाची उमेदवाराची युजीसी द्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी जी आहे तर ती असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ज्या विषयामध्ये सेट एक्झामिनेशन द्यायची आहे तर त्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तर ते तुम्ही केलेलं असावं. तर ही पहिली सर्वात महत्वाची इलिजिबिलिटी कंडिशन आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे SC, ST, OBC, SBC, DT व्हिजे, NT आणि ट्रान्सजेंडर हे प्रवर्ग सोडून, म्हणजेच अर्थातच इतर प्रवर्गातील ज्यांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपण असं म्हणूया की ओपन कॅटेगरीतले जे कॅन्डिडेट आहेत किंवा उमेदवार आहेत तर त्यांना पदव्युत्तर किंवा समकक्ष परीक्षेत, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला इक्विव्हॅलंट असणारी जी काही परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी 55% गुण जे आहेत तर ते असणं अपेक्षित आहे. जर 55% गुण त्यांना असतील विदाउट ग्रेसिंग ऑर राउंडिंग ऑफ, तर ते उमेदवार जे आहेत तर ते या चाचणीसाठी त्या ठिकाणी पात्र ठरू शकतील. ओपन कॅटेगरीतील कॅन्डिडेटसाठी कमीत कमी 55% गुण हे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्या समकक्ष कोर्सला असणं आवश्यक आहे. तर ही महत्वाची इलिजिबिलिटी कंडिशन त्या ठिकाणी एमएच सेट एक्झाम 2021च्या बाबतीत आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मग रिझर्व्ह कॅटेगरीतले जे कॅन्डिडेट आहेत ज्याच्यामध्ये ओबीसी, एसबीसी, डीटी व्हिजे किंवा एनटी या प्रवर्गातील प्रामुख्यानं नॉन क्रिमिलियर वर्गात मोडणारे, कारण ज्यांच्याकडे हे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे तर त्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं हे जे काही बेनिफिट्स आहेत रिझर्वेशनचे तर ते मिळू शकतात. त्यामुळं ओबीसी, एसबीसी, डीटी व्हिजे, एनटी या प्रवर्गातील ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे आणि त्याचबरोबर एससी, एसटी, ट्रान्सजेंडर आणि पीडब्ल्यूडी म्हणजेच पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत तर त्यांना पदव्युत्तर किंवा समकक्ष परीक्षेमध्ये कमीत कमी 50% गुण जे आहेत तर ते प्राप्त असणं आवश्यक आहे विदाउट ग्रेसिंग अँड राउंडिंग ऑफ. तर ते उमेदवार जे आहेत तर ते या चाचणीसाठी पात्र जे आहेत तर ते ठरू शकतील. या पात्रतेच्या बाबतीमध्ये मी एक उल्लेख या ठिकाणी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केला आणि तो म्हणजे उमेदवारांना पदव्युत्तर किंवा समकक्ष परीक्षेत, ही जी काही समकक्ष किंवा इक्विव्हॅलंट डिग्री असेल तर ज्याच्यामध्ये मग त्यांनी त्या ठिकाणी सेटच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे की एखाद्या फॉरेन युनिव्हर्सिटीमधून किंवा परदेशातून जर का एखादा डिग्री किंवा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स जो आहे तर तो केलेला असेल उमेदवारांनी, जो की कोर्स आपल्या इथल्या पीजी कोर्सच्या इक्विव्हॅलंट असेल, तर तशा प्रकारचा तो कोर्स जो आहे तर तो पीजीच्या इक्विव्हॅलंट आहे याबाबतचं जे काही त्याच्याबद्दलचं संमतीपत्र आहे तर ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी AIU न्यू दिल्ली कडून तुमच्याकडे असणं जे आहे तर ते अपेक्षित आहे. ही देखील बाब या ठिकाणी लक्षात ठेवणं परीक्षार्थींनी गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, उमेदवारांना त्यांच्या पात्रतेच्या समर्थनार्थ कोणतीही प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे किंवा त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट जी आहे तर ती नोडल एजन्सीला पाठवण्याची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, तुम्ही सेटचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रमाणपत्र किंवा तुमची डॉक्युमेंट्स जी आहेत तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये तुम्ही जे बसत आहात त्याच्याबद्दलची जी काही डॉक्युमेंट्स आहेत तर ती तुम्हाला सेट विभागाला पाठवण्याची, नोडल एजन्सी म्हणजे इथं आपण म्हणूया की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सेट विभाग जो आहे तर त्याला पाठवण्याची आवश्यकता नाही. इतर राज्यातील कॅन्डिडेट देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात सेट एक्झामिनेशन साठी. मात्र इतर राज्यातील आरक्षित प्रवर्गात मोडणारे जे उमेदवार आहेत ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली म्हणूया की महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांना वगळता जे इतर राज्यातले उमेदवार आहेत तर त्या राज्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये
त्यांना महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या आरक्षणाच्या धोरणानुसार सर्वसाधारण प्रवर्ग किंवा जनरल कॅटेगरी म्हणून त्यांना गणलं जाईल. तर जे कॅन्डिडेट अदर दॅन महाराष्ट्र आणि गोवा स्टेट मधले आहेत, तर त्या कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये जरी ते आरक्षित प्रवर्गामध्ये मोडत असले तरी देखील सेट एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या आरक्षणाच्या धोरणानुसार सर्वसाधारण प्रवर्गामध्ये किंवा जनरल कॅटेगरीमध्ये ते त्या ठिकाणी मोडतील. सो ही देखील एक महत्वाची एलिजिबिलिटी कंडिशनच्या बाबतीतली बाब होती की रिझर्वेशन पॉलिसीच्या बाबतीमध्ये जर अवेल करायची असेल अदर दॅन महाराष्ट्र अँड गोवा कॅन्डिडेट्सला, तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी गणलं जाईल. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे कोणते उमेदवार या परीक्षेस बसण्यास पात्र नाहीत. सो बऱ्याच वेळा लास्ट इयरच्या स्टुडंट्सची गफलत होते किंवा बऱ्याच वेळा एम ए फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सची किंवा पीजी फर्स्ट इयर स्टुडंट्सची गफलत होते. तर मग जे उमेदवार 2 वर्षांचा पदव्युत्तर पदवी कोर्स जो आहे तर त्याच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत, म्हणजे जर एखादा पीजी कोर्स असेल एम ए, एम कॉम, MSc, तर त्याच्या पहिल्या वर्षाला जे उमेदवार शिकत आहेत तर ते पात्र नसतील. त्याच्यानंतर अजून एक बाब आहे या ठिकाणी बघा, जे उमेदवार 4 सेमिस्टर असणाऱ्या पदव्युत्तर पदवीच्या प्रथम 2 सेमिस्टर मध्ये शिकत असतील, म्हणजे अगेन ते फर्स्ट इयरलाच असतील, कारण एका इयरमध्ये 2 सेमिस्टर असं साधारणपणे आपण कन्सिडर केलं आणि 4 सेमिस्टरची पदव्युत्तर पदवी आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्या 2 सेमिस्टर मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण ही परीक्षा जी आहे तर ती देता येणार नाही. आणि त्याचबरोबर जे उमेदवार 5 वर्षांच्या एकात्मिक पदव्युत्तर कोर्सच्या म्हणजेच इंटिग्रेटेड मास्टर कोर्स जो असतो तर त्याच्या 4थ्या वर्षामध्ये जर का शिकत असतील तर त्यांना देखील ही परीक्षा जी आहे तर ती देता येणार नाही. सो ही देखील एक महत्वाची एलिजिबिलिटी कंडिशन विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो लक्षात ठेवा की जे उमेदवार 2 वर्षांच्या पदव्युत्तर पदवी कोर्सला पहिल्या वर्षात आहेत, 4 सेमिस्टरच्या पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी कोर्सच्या पहिल्या 2 सेमिस्टर मध्ये आहेत आणि ज्यांचा इंटिग्रेटेड मास्टर कोर्स आहे 5 वर्षांचा, तर त्याच्या 4थ्या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जी आहे तर ती देता येत नाही. पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मग काय आहे, तर जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष, म्हणजे समकक्ष बद्दल आपण आत्ताच चर्चा केली, तर त्या वर्षामध्ये शिकत आहेत किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये शिकत आहेत आणि ज्या उमेदवारांनी त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली आहे मात्र अद्याप निकाल जो आहे तर तो लागलेला नाही किंवा त्यांचा रिझल्ट अवेटेड आहे किंवा ज्यांची अंतिम वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, असे विद्यार्थी जे आहेत तर ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. सो फायनल इयर कॅन्डिडेट ज्यांचा रिझल्ट अवेटेड आहे, ज्यांनी फायनल इयरची एक्झाम दिलेली आहे किंवा ज्यांच्या अंतिम वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, डिलेड करण्यात आलेली आहे. सो फॉर एक्झाम्पल कोविड-19 मुळे वेगवेगळ्या परीक्षा डिले झालेल्या आहेत, मात्र ते अंतिम वर्षातले विद्यार्थी आहेत, त्यांना सेट एक्झाम जी आहे तर ती देता येऊ शकेल. फक्त त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तो बघा, की अशा उमेदवारांनी त्यांची पदव्युत्तर पदवी किंवा समकक्षाची परीक्षा आहे तर ती आवश्यक गुणांच्या टक्केवारीसह सेट निकालाच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत पूर्ण केली पाहिजे, अन्यथा ते उमेदवार जे आहेत तर ते अपात्र मानले जातील. म्हणजे एखादा उमेदवार हा फायनल इयर किंवा अंतिम वर्षाला पीजीला असताना सेट एक्झाम देऊ शकतो, मात्र ही सेट एक्झाम जर तो उमेदवार पास झाला तर निकाल लागल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत त्यांनी पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष परीक्षा जी आहे तर त्याच्याबाबतची जी एलिजिबिलिटी आहे, मग ओपन कॅटेगरी असेल तर 55% गुणांसह आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल नॉन क्रिमिलियर वर्गात मोडणारे आणि त्याचबरोबर SC, ST, ट्रान्सजेंडर आणि PWD तर त्यांच्या बाबतीमध्ये 50% गुणांसह कंप्लीट करणं गरजेचं आहे. हे जर का कंप्लीट नसेल तर या विद्यार्थ्यांनी जरी अंतिम परीक्षा किंवा सेटची एक्झाम जी आहे तर ती क्वालिफाय केली तरी देखील त्यांना क्वालिफाय मानलं जाणार नाही, त्यांना अपात्र मानलं जाईल, त्यांना नॉन इलिजिबल त्या ठिकाणी मानलं जाईल. त्याच्यानंतर बघा विषयांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला सेट एक्झामच्या बाबतीमध्ये तर उमेदवार केवळ त्यांच्या पदव्युत्तर विषयातच सेट परीक्षा जी आहे तर ती देऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर का या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर मी
त्या ठिकाणी हिस्ट्रीमध्येच सेट एक्झाम जी आहे तर ती देऊ शकतो. एखाद्या उमेदवाराचा जर पदव्युत्तर पदवी विषय जो आहे हा सेट विषयांच्या यादीमध्ये समाविष्ट नसेल किंवा सेट विषयांच्या यादीमध्ये नाहीये असं जर का त्याला वाटलं, तर अशा उमेदवारांना संबंधित किंवा समकक्ष किंवा रिलेटेड ऑर इक्विव्हॅलंट विषयात सेट परीक्षा जी आहे तर ती देता येऊ शकते. मग याच्या विषयात जर आपण विचार केला तर लाईफ सायन्सचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये डिग्री म्हणजे एमएससी लाईफ सायन्स असेल तर त्याच्यामध्ये बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये डिग्री घेतलेले विद्यार्थी जे आहेत तर ते रिलेटेड ऑर इक्विव्हॅलंट सब्जेक्ट आहे म्हणून त्यांना ती परीक्षा जी आहे तर ती देता येऊ शकेल. जे उमेदवार यापूर्वीच एखाद्या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील तर त्या उमेदवारांना पुन्हा त्याच विषयामध्ये सेट परीक्षा जी आहे तर ती देण्यास त्या ठिकाणी परवानगी नाही. या नियमाचं जर उल्लंघन केलं तर ते कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकतात आणि ते जरी त्या परीक्षेत पुन्हा सेट परीक्षा उत्तीर्ण झाले तरी त्यांना त्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे तर ते दिलं जाणार नाही. सो मी असं म्हणेन की यातले 2 मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहे. एक तर स्वतःच्या विषयातच सेट देता येऊ शकतात. सेट पास झाला तर पुन्हा त्याच विषयामध्ये सेट देता येणार नाही आणि जर एखादा पदव्युत्तर पदवी विषय सेटच्या यादीमध्ये समाविष्ट नसेल तर त्या ठिकाणी संबंधित किंवा समकक्ष म्हणजे रिलेटेड ऑर इक्विव्हॅलंट सब्जेक्टमध्ये तुम्हाला सेट एक्झाम जी आहे तर ती देता येऊ शकते. त्याच्यानंतर परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयाची मर्यादा जी आहे म्हणजे अप्पर एज लिमिट त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सेट विभागाद्वारे घालण्यात आलं नाही. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अनेक एक्झामिनेशन साठी अशी अप्पर एज लिमिट किंवा किमान आणि कमाल वयाची अट जी आहे तर ती घातलेली असते. मात्र सेटच्या बाबतीमध्ये अशी कुठलीही मर्यादा ही याच्यासाठी घालण्यात आलेली नाही. As per UGC rule, the candidates who have passed MSc by PPPR or research are not eligible for SET. So ही एक कंडिशन जी आहे तर ती लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा एक शेवटचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे सेट नोडल एजन्सी विल नॉट इश्यू एनी मार्कशीट to the qualified or not qualified candidates. Students should note that there is a provision of online verification of MH set result by the employer. The SET unit will issue e-certificate to the qualified candidates based on information provided by the candidate in online application form. म्हणजे थोडक्यात काय आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म वरती तुम्ही जी माहिती प्रदान त्या ठिकाणी केलेली आहे तर त्याच्या आधारे जो काही रिझल्ट लागेल तर तो रिझल्ट जो आहे तर तो नोडल एजन्सी त्याच्या बाबतीतली कुठलीही मार्कशीट आहे तर ती क्वालिफाईड किंवा नॉट क्वालिफाईड म्हणून इश्यू करणार नाही. तर ती जी नोडल एजन्सी आहे तर त्यांच्यातर्फे ई सर्टिफिकेट जे आहे तर ते इश्यू केलं जाईल आणि ह्याचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करणं ही एम्प्लॉयरची त्या ठिकाणी जबाबदारी असेल. म्हणजे उद्या तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी अप्लाय कराल तर तिथून ते व्हेरिफिकेशन जे आहे तर ते ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केलं जाईल. सो ही एक कंडिशन जी आहे तर ती या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या सेट एक्झामिनेशन 2021च्या पात्रतेबाबत. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह आपलं युट्यूब चॅनल नेटसेट ऍस्पिरंट हे लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नेटसेट रिलेटेड जी माहिती आहे त्याच्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे. तर तो टेलिग्राम चॅनल जो आहे तर त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. अशाच प्रकारे कंटेंट ओरिएंटेड व्हिडिओ नेटसेट रिलेटेड आपण घेऊन येणार आहोत फ्री कंटेंट स्वरूपात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नेटसेट ऍस्पिरंट आपल्या संघर्ष साथीमध्ये. धन्यवाद.